मराठमोळ्यांचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील महायुतीला आत्ताच लाडकी बहीण आठवली। खऱ्या अर्थाने महिलांना स्वाभिमानी करण्याचं कार्य हाती घेणं अपेक्षित होतं। तसेच त्यांच्या सुरक्षतेची हमी महत्त्वपूर्ण असताना लाडकी बहीण सन्मान योजना कार्यक्रमादरम्यान विद्यमान आमदारांची गोळ्या झाडण्याची नकल केली। खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळेच खटावमान तालुक्याची संस्कृती बिघडली असा जाहीर सभेत आरोप कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केलाय। नडवळ तालुका खटाव येथील खंडोबा मंदिर सभामंडप भूमिपूजनाप्रसंगी देशमुख बोलत होते। यावेळी मानसे माजी पंचायत समिती सदस्य दादासाहेब मडके, उत्तर प्रदेश मराठी संघटनेचे उपाध्यक्ष विश्वनाथ देवकर, युवकचे तालुकाध्यक्ष योगेश जाधव, महिला तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रियंका वाणे, माजी उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, डॉक्टर प्रशांत गोडसे, प्राध्यापक दौलत बरकडे, प्रताप देशमुख, नारायण माने, उपसरपंच वैशाली जाधव, सचिन पाटाळे, उमाजी कुकले, सागर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती। देशमुख पुढे म्हणाले की निवडणुका तोंडावर आल्या की या भागात सिंचन योजनेचा श्रेयवाद सुरू होतो। वास्तविक पाहता पाण्याचे प्रकल्प सुरू करण्यासाठी माजी आमदार गुदगे, पोळ आणि वाघमारे यांनी अविरत कष्ट केले। त्याचेच फलित आज भागात पाहावयास मिळत आहे। खटाव मांडला वरदान ठरलेल्या उरमोडीचा जोड कालवा शरदचंद्र पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे काही प्रमाणात शाश्वत पाणी मिळत आहे। येथील पाणी प्रश्नाबरोबरीने इतरही प्रश्न भेडसावत आहेत। यामध्ये प्रामुख्याने बेरोजगारी, दर्जेदार उच्च शिक्षण आणि अद्ययावत दवाखाने ही या भागाची खरी गरज आहे। कोरोना काळात वडूज येथे जम्बो कोविड सेंटर उभारून जनतेला दिलासा दिला, मात्र विद्यमान आमदारांनी काय केलं हे सर्व श्रुत आहे। राज्यात मान खटावला बदनाम करण्याचं पाप विद्यमान आमदारांनी केलं। महिलांना हर घर रोजगार या संकल्पनेतून स्वाभिमानाने उभारी आणण्याचं अभिवचन देतो। तसेच येथील वाईट संस्कृतीचा बंदोबस्त करून चांगला विचार सरणीसाठी सर्वांनी एकत्र राहण्याचं आवाहन देशमुख यांनी केलंय। या प्रसंगी दादासाहेब मडके म्हणाले की महिलांसाठी राबवलेली योजना स्तुत्य असली तरी हेच भाऊ या निवडणुकीत हक्क सोडपत्र करून घेतील। सणासुदीच्या तोंडावर महागाईची उच्चांकी उडी आणि तेजुरीतील खडखडाट हा माहितीचा बेबनाव समोर आलाय। कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर महेश माने यांनी केले तर आभार केवाय माने यांनी मानले। कार्यक्रमास डॉक्टर रोहन गोडसे, माजी सरपंच दिलीपभाऊ चव्हाण, सुरेश माने, महादेव जाधव, नंदकुमार पन्हाळे, अशोक काळे, गौरीहर देशमुख, तानाजी वायदंडे, कुलदीप इंगळे, रमेश यादव, सुनील पिसाळ, पिंटू मदने, महेश बरकडे, योगेश गोफणे, सुनील मिसाळ, पोपटराव देशमुख, संदीप देशमुख, भीमराव जाधव, अक्षय माने, चैतन्य गोडसे, गजानन अंबिके, अनिल जाधव, प्रवीण साठे आदींसह नळवळ, करमारवाडी, काळेवाडी, पिंपळवाडी, गणेशवाडी येथील ग्रामस्थांची उपस्थिती होती। खंडोबाच्या मंदिरामध्ये मंदिराच्या समोर एक चांगला सभामंडप उभा राहावा आपली अशी सर्वांनी आपण इच्छा व्यक्त केली होती आणि खंडोबाच्या याच ठिकाणी आम्ही तो सभामंडप उपलब्ध करून द्यायचा असं सांगितलं होतं। थोडा उशीर झाला पण आदरणीय अरुण लाड यांच्या फंडातून आज आपला सभामंडप या ठिकाणी उभा राहतोय। खंडोबाच्या चरणी हा सभामंडप आम्ही अर्पण करतो। हा सभामंडप ज्यांच्या नावाने उभा राहतोय ते आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक। खरं तर उमाजी नाईकांचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे। स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला 1857 मध्ये। त्याच्यापूर्वी इंग्रजांच्या विरुद्ध बंड करून उभा राहिलेले राजे उमाजी नाईक, त्यांचे वडील हे पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते। पुरंदर किल्ला म्हणजे छत्रपती संभाजीराजांचं जन्म ठिकाण। त्या किल्ल्याचं ते किल्लेदार होते आणि अतिशय निष्ठेनं त्या किल्ल्याचा सांभाळ त्यांनी केला होता। इंग्रजांनी तो हक्क त्यांचा काढून घेतला आणि राजे उमाजी नाईक पेटून उभा राहिले की आमचा जो हक्क आहे, आमचं हे राज्य आहे, इथे इंग्रजांचा जुलूम आणि अत्याचार चालून देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्या काळी प्रचंड असं मोठं उठाव उभा केला। आणि स्वातंत्र्याच्या पूर्वी जसं छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याची निर्मिती केली होती तसं त्यानंतर इंग्रजांच्या विरुद्ध अन्यायाविरुद्ध उभा राहून खऱ्या अर्थानं उमाजी नाईक यांनी इंग्रजांच्या विरुद्ध त्या ठिकाणी स्वतंत्र राज्य निर्माण केलं आणि म्हणून त्याला मी या ठिकाणी मनापासून अभिवादन करतो। मित्रांनो, ही माणसं फार मोठी होती। ज्याला उमाजी नाईकांना खडकवासला तहसील करायची आपल्याला आठवणी यायला पाहिजे।
ते ज्याप्रमाणे लढले स्वराज्यासाठी त्याप्रमाणे आम्ही लढणार आहोत. आम्ही चुकीचं काही काम करणार नाही असं या ठिकाणी आपण ठरवलं पाहिजे. आज या ठिकाणी खंडोबाच्या मंदिरामध्ये आपण सर्वजण बसलेलो आहोत. आज विजयादशमी आहे. खऱ्या अर्थानं जे 3.5 मुहूर्त आहेत त्या मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं चांगल्या गोष्टीची सुरुवात करायची असते, सीमोल्लंघन असतं आणि म्हणून वाईटावरती मात करून चांगल्या गोष्टीची सुरुवात करायचा आजचा दिवस आहे. आणि मला खूप आनंद आहे की या दिवशी एक चांगला सभामंडप या ठिकाणी उभा राहतोय. तो भविष्य काळामध्ये इथल्या मुलांना आणि मुलींना अभ्यासिका म्हणून उपयोगी पडेल. खऱ्या अर्थानं या जर सुविधा निर्माण करून द्यायच्या, खंडोबा देवस्थान हे संपूर्ण महाराष्ट्राचं देवस्थान आहे. हे कुठल्या समाजाचं देवस्थान नाही. सर्व समाजातले लोक खंडोबाकडे जातात, त्या ठिकाणी नतमस्तक होतात, आशीर्वाद मागतात आणि कुठली गोष्ट मनापासून अंतःकरणापासून जर मागितली तर ती गोष्ट निश्चितपणाने आपल्याला मिळते. तुम्ही अनुभव घ्या की मनापासून अंतःकरणापासून जर आपण प्रार्थना केली तर मग आपण आपलं राहत नाही. आपण आणि परमेश्वर याच्यामध्ये एक नातं तयार होतं आणि आपला एक वेगळी अनुभूती तयार होते. ती अनुभूती बऱ्याच वेळेला खंडोबा मंदिरामध्ये गेल्यानंतर तयार होते, असं मी अनेक वेळा अनुभवले. या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलेला आहात. मागच्या निवडणुकीत थोडक्यात विजय हुकलेला आहे आपला, पण त्यावेळी साहेब नौके होते, नवीन होते राजकारणात, इतकंस काही त्यांना माहित नव्हतं. निवडणुका कुणी हातात घेतल्या? आमच्यासारख्या पुढच्या तोंडाच्या कार्यकर्त्यांनी हातात घेतल्या आणि काय व्हायचा तो घोटाळा झाला. सामान्य लोकांनी बदल पाहिजे म्हणून मतदान केलं. किती कसंही पुन्हा यायचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी मी गमतीनं असं म्हणतो की एखादा भाऊ जर बहिणीला जास्त सांभाळत असेल तर निश्चितच बहिणीकडून काहीतरी त्याची अपेक्षा असते. आमच्या गावामध्ये कधी ना व्यवस्थित समाचार घेतला, बारावर नेऊन बहिणीनं जेवायला घातलं, साडी चोळी आणली आणि दुसऱ्या दिवशी सह्या घ्यायला तहसील कार्यालयात नेली हक्क सोडपत्राच्या. आता मला सुद्धा भीती वाटते की तुमचं माता भगिनींचं हक्क सोडपत्र वगैरे कोणी घेतंय का, पुन्हा मतदानच करायचं नाही तुमचं एवढं जमतंय आता, अशी सुद्धा माझ्या मनामध्ये थोडीशी भीती मिळाल्यानंतर त्या नवरोबाचा महिलेची सुद्धा घरोघर आता भांडण लागलं. या तू कळले पैशाची मालकीन लागून गेली का? दोन्ही चाकांना करावं लागतं. संसार चालवण्याचं काम दोन्ही चाकांना करावं लागतं. पती पत्नींना दोघांनाही करावं लागतं. त्या चाकामध्ये बेबनाव निर्माण करण्याचं काम आता सरकारनं सुरू केलेलं आहे. माझी माता भगिनींना आणि माझ्या वडीलधाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की तो बेबनाव होऊ देऊ नका. या बेबनावातून एकमेकांवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. कारण ही योजना आपलं सरकार आल्यानंतर देशमुख साहेबच्या सरकार दरबारीत अधिक चांगल्या पद्धतीनं म्हणणं मानणार आहे तो. कारण मगाशी डॉक्टरांनी जसं सांगितलं, कुठलीही सत्ता नसताना कुणाकडूनही फंड आणायचा आणि ते काम मार्गी लावायचं हे कसं. एराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी नडभळ. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एराळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.